ही सुद्धा मॅच 4 ओव्हरची असेल, याची आपण दक्षता घ्या. तेजस आणि आदित्य मैदानामध्ये चाललेले आहेत. दोन्हीच्या संघाचा आपण विचार केला, दोन्ही संघाने एकतर्फी मॅच जिंकलेल्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 38 धावा चेस करायच्या होत्या, त्या तुझा सहजपणे पार केल्या होत्या घरकुल संघाने. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये कोपरा संघाने सुद्धा 35 धावा अगदी आपण पाहिल्या तर 3 षटकामध्ये धावा पूर्ण केल्या. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर घरकुल संघाने अगदी गोलंदाजीने चांगली सुरुवात केली होती. आता त्यांना फलंदाजी करायची आहे, मात्र सेफ टार्गेट कितीचं असणार या प्लॅनिंगने मात्र हे दोन खेळाडू उतरलेच आहेत. मात्र तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करत असताना कोपरा संघाला आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर बॅटिंगमध्ये हा संघ तेवढा तगडा आहे. तर पाहूया या दोन संघामध्ये कशी लढत होते. दोन्ही संघांना आयोजन कमिटीच्या वतीने आमच्या वतीने शुभेच्छा असतील. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. गोलंदाज आहे जिनीत पवार आणि सलामीची जोडी तेजस आणि त्याच्या जोडीला विशाल आदित्य आहे. पहिला बॉल तेजस फलंदाजच्या स्ट्रायकिंगसाठी. पहिलाच बॉल अलाउन द कार्पेट, चांगला स्ट्रोक आहे, गरंगलत चाललाय बॉल सीमारेषा लगत. इथून मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आला, चेंडू फेकी केली, धावा आल्या 2. आज चंदू नाही संघामध्ये, एक चांगला गोलंदाज फलंदाज आहे. मात्र पाहूया तेजसच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळतोय. जिनीत गोलंदाजच्या मार्गवर. पुढचा बॉल सेम शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अलाउन द कार्पेट, तो क्षेत्ररक्षक वेगाने आला, लगेच चेंडू फेकी केली, धावाचा धोका होऊ शकला असता. नॉस्ट्रा गेला 2 धावा इथून पूर्ण होत असताना लगातारच्या 2 चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या. पा गोलंदाज जिनीत पवार पहिल्या मॅचमध्ये चांगली सुरुवात करून दिली संघाला आणि त्यानंतर बॅटिंग सुद्धा चांगली केली. मात्र यावेळेस पाहूया आता तेजस फलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाजामध्ये थोडीशी बातचीत होताना पाहायला मिळते की पॉवर प्लेमध्ये आता अजूनही मोठी फटकेबाजी करावी लागू शकते, कारण जो संघ तुमच्या समोर आहे त्या संघाने मात्र सहजपणे बलाढ्याच्या वलप टीमला पराभूत केलेला आहे आणि त्याच्यामुळे घरकुल टीमला मोठी धावसंख्या उभारायला लागू शकते. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, थोडासा स्टेप आउट झाला होता. बॉल होता अकूट टप्प्याचा, त्या बॉलवरती कमबॅक करत असताना जिनीतला आपण पाहतोय. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. 3 बॉलमध्ये आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे, 4 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. तेजस पुन्हा एकदा तयार. आपण पाहता तिसरी मॅच, पहिल्या फेरीतली दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच. चांगला स्ट्रोक कन्वर्ट करणं, इन्सर आउटचा फटका आहे. त्याच दरम्यान खराब क्षेत्ररक्षण झाला तिथे. दुसऱ्या टप्प्याने बॉल उचलायचा होता, बॉल स्क्यूड झाला, बॉल चालला सीमारेषा बाहेर, येतो चौकार. धावा परिवर्तित होत असताना 10 धावा लागल्या धावफलकावरती.
जिनीत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवर 15-20 पालांच्या रनअपने गोलंदाजी करत असताना पहिल्या मॅचमध्ये मात्र दे धक्के गोलंदाजी केली होती. आता मात्र अगदी सुरक्षितपणे खेळत असताना आदित्य आणि तेजसला आपण पाहतोय. पुढचा बॉल आदित्यसाठी होता. आळंद कार्पेट खेळलाय. शॉर्ट शेडी मिडापला हा क्षेत्ररक्षक. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय. एक धाव जोडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या अंतिम एक चौकार, कोणती विकेट गेली नाही ही मात्र जमेची बाब असेल दुर्वा 11 घरकुल संघासाठी. जरूर पुढील सामना सोमवारी 11 जयनमान सिद्धी करडे पक्ष नावडे या टीम मध्ये खेळवले जाईल. पुढील सामन्यासाठी जे संघ आले असतील त्याने आयोजकांकडे रिपोर्टिंग करायचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये रोहित कोहली आलेला आहे. त्याच्यासमोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल आदित्य. एक अष्टपैलू खेळाडू. दोन्ही खेळाडूंचा आपण विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहेत रोहित. त्याचबरोबर जिनीत पवार. पहिले षटक फेकला 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया किती धावा येणार, कारण ओपनिंग प्लेअर अजूनही मैदानावरती दाखल आहेत. अजून विकेट पडली नाही. मात्र आता प्रतिहल्ला करण्याची संधी असेल त्यांना सुद्धा. आदित्यच्या माध्यमातून कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जाईल. पहिला बॉल रोहितचा. स्ट्रोक चांगला आहे. त्यावरती मात्र जरूर 6 धावा मिळाल्या आहेत. पहा अगदी प्रयत्नशील होते. थोडीशी गती लगेच कमी केली यशाने जिनीत पवारने आणि त्यामध्ये बॉल लगेचच अगदी बाउंड्री लाईनच्या अगदी समोरच पडला बॉल. 6 धावा आल्या पहिल्याच बॉलवरती आदित्यच्या बॅटमधून. आदित्य एक चांगला बॅट्समन आहे. आम्ही पहिल्या मॅचमध्ये सांगितलं होतं. शेवटपर्यंत लढा देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि तो रोहितच्या वरती हा प्रतिहल्ला पहिला बॉल. आणि यानंतर मात्र अगदी अपील थोडंसं पाहायला मिळालं. त्या दरम्यान मात्र कोणताही इशारा नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. लगेच कमबॅक केलं रोहितने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकामध्ये ही प्रतिहल्ला आदित्यच्या माध्यमातून केला जातोय. आता विकेट्स भरपूर बाकी आहेत. त्याच्यामुळे धावसंख्या समोरची टीम अगदी आपण बॅटिंग लाईनअप पाहिली तर स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे. आणि त्या संघाला मात्र किमान 45-50 आकडा गाठवण्याची आवश्यकता असताना मात्र हा चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आलाय आणि या 6 धावा येतील आदित्यच्या खात्यामध्ये. हॅलो, थँक्यू डीजे. 2 षटकार आले 3 चेंडूमध्ये. प्रतिहल्ला चढवला जातोय. अटॅकिंग क्रिकेट, अटॅकिंग मोडमध्ये आदित्य. धावसंख्या 23 वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला हा पुढचा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा समोर आदित्य. स्लोअर फेकला. बॅटची कडा लागली होती. इथून मात्र संधी मिळाली नाही. एका टप्प्याने बॉल पकडणार फेकणार तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकत असताना 24 धावसंख्या लागली आहे. जे हनुमान नावडे विपक्ष सोमवारी 11 जे हनुमान सिद्धी करवले या टीमना आम्ही विनंती करत आहोत आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. स्ट्रायकिंगला आता तेजस पाहायला मिळेल. आदित्यच्या माध्यमातून 2 षटकार आलेले आहेत. मात्र तेजसच्या माध्यमातून सुद्धा चांगले फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा त्यांनी ही जोडलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूले 14 धावसंख्येचं योगदान तेजसचं आदित्यचं. पुढचा बॉल स्विच हिट केलाय. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने. हीच बातचीत झाली होती फलंदाजांमध्ये आणि तोच फटका कन्व्हर्ट करण्यात आलाय. येतो चौकार. आलेले आहेत त्यांचं आम्ही पापड्याचा पाडा चषकमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. पुढचा बॉल रोहितच्या वरती चढवलेला हल्ला. त्याच्यानंतर आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. थोडा शॉर्ट फेकला बॉल आणि तिथून सुद्धा झेल सुटत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकामध्ये केलेल्या चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर रोहितच्या गोलंदाजीवर ही संधी निर्माण झाली. स्वतः झेल सोडला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या लागली आहे 29 धावसंख्या.
धावसंख्या 29 आपण पाहतोय. 29. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. 2 षटकार 1 चौकार आला या षटकामध्ये आणि धावसंख्या 29. 2 षटकांच्या अंतिम पाहायला मिळते. या मैदानावरती काल आपण पाहिली होती, अगदी जबरदस्त मॅच पाहिली होती. कोलवाडी संघाने 64 धावा चेस केल्या होत्या या मैदानावर आणि शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अंधनपाडा संघाला 45 धावा करता आल्या नव्हत्या. या पिचवरती आपण पाहिलं तर स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, जिथे गोलंदाजी सुद्धा चांगली होताना पाहायला मिळते. फलंदाज सुद्धा अगदी वेट करून खेळले, अगदी चेंडूवरती नजर ठेवली आणि नंतर मग फटकेबाजी केली तर मात्र धावाही येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आलेला आहे गोलंदाजीसाठी यश कोहली आणि स्ट्रायकिंगला सलामीचा फलंदाज तेजस पाहायला मिळू शकेल. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या मात्र 14 धावसंख्या त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला 14 धावसंख्या आलेली आहे. एक वाईटचा चेंडू आहे आणि याचमुळे 29 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. यश कोहली आता गोलंदाजीच्या मार्गवर आहे, त्याच्या माध्यमातून तिसरं षटक फेकलं जाईल. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला गेला, आता पंचांकडून कुठल्या प्रकारचा इशारा नाही. कारण ज्यावेळी आपण स्विच करत असतो त्यावेळेला मात्र फलंदाजाला पेड दिलेला पंच. ओके, पंचांनी फलंदाजासाठी इशारा केला की कशा प्रकारचा वाईट देता येईल, कारण स्विच करताना असं वाटतं फलंदाजाला की कदाचित चेंडू वाईट आहे की काय. पुढचा बॉल पुलाड्यांचा बॉल, यावरती मात्र अगदी बीमरचा इशारा आलाय. आज यश कोहलीची गोलंदाजीमध्ये ती लयबद्धता वाटत नाही, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी यश फलंदाजाचा या ठिकाणी स्ट्रोक 4 धावांसाठी आला. या 5 धावा जोडल्या जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 34 पाहायला मिळू शकेल, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं अगदी बाउन्स फेकण्याचा त्यांनी आपलं योगदान पाहिलेलं होतं, कारण बाउन्स फेकत असताना सुद्धा वाईटचे अधिक चेंडू त्याने दिले होते आणि यावेळेस सुद्धा अगदी बीमर बॉल फेकला. थोडासा बॉल स्किड झाला असणार, प्रिट असेल पुढचा बॉल. कदाचित नवीन बॉलवरती काही गोलंदाजांना थोडीशी गोलंदाजी करण्यामध्ये त्रास होत असतो आणि यावरती मात्र वाईटचा इशारा आलाय. बीमर अजूनही बाकी असेल प्रिटचा. एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 35 पाहायला मिळते. मात्र ती संधी असेल तेजसला या बॉलवरती जर एखादा मोठा फटका करबड करायचा असेल तर कशा प्रकारे आपण आऊट होऊ शकणार नाहीत. पुढचा प्रिटचा बॉल कट केला, बॉलला तडब्यांच्या दिशेने बॉल चालला, सीमारेषा बाहेर येतोय चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 4 धावांनी जाऊन पोचली आहे. तब्बल 39 धावसंख्येवरती. याच दरम्यान नवीन घरात यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद आपण आलात त्याबद्दल. स्वागत आहे आपलं पापडीचा पाडा चषकमध्ये. पुढचा बॉल तेजससाठी असेल यश कोहलीच्या गोलंदाजीवरती. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला कन्व्हर्ट करण्यात आलेला आहे. 2 षटक चेंडूच्या मागे आहेत. त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू पडत असताना दुसरीचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा इथून पूर्ण होत असताना 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे जात आहे. 41 धावा लागल्या धावफलकावरती. अजून या षटकामधले चेंडू शिल्लक असणार आहेत. आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं ना तर फॉर्च्युन माध्यमातून माहिती दिली जात आहे की 50 चौकार आणि 50 षटकार झालेले आहेत. अगदी बरोबर षटकार आणि बरोबर चौकार पाहायला मिळत आहेत. ही चांगली माहिती भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरवली जात आहे. पुढचा बॉल यासाठी यावेळेला या मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडीशी मजा मस्ती आपल्याला पाहायला मिळते. कोपरा आणि घरकुल संघाच्या माध्यमातून भरपूर वर्षापासून एकमेकांच्या साथीने खेळताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. या दरम्यान प्रमुख आधारस्तंभ गोरक्षनाथ गायकर आलेले आहेत. स्टेजवर याचं आपण मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पुढचा बॉल यश कोहलीचा तेजससाठी. यावेळेला जागा बनवली, स्ट्रोक बनवलाय, आनंद कार्पेट चाललाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय चौकार. थँक्यू डीजे. या षटकामध्ये लांबलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक नो बॉल आला, एक वाईट आला आणि त्याचबरोबर भरपूर लांबलेल्या षटकामध्ये 3 चौकार सुद्धा आलेत.
आणि धावसंख्या तब्बल 45च्या स्कोअर कार्डवरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक जरूर आहे, मात्र या षटकामध्ये अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाल्या यश कोहलीच्या माध्यमातून. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, फ्लो चांगला होता बॅटचा, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली अगदी 15च्या सरासरीने 3 षटकांमध्ये धावसंख्या येते बिनगडी बाद 45 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर तेजस आणि आदित्यची आपण फलंदाजी पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये सेम स्कोअर कार्ड होता दोघांचा. आता मात्र तेजस कुठेतरी पुढे सरकत असताना त्याच्या माध्यमातून 28 धावसंख्या येताना पाहायला मिळत आहेत आणि आदित्य मात्र 14 धावसंख्येवरती आहे. त्याच्यामध्ये ही खूप गुणवत्ता आपण पाहिलेली आहे बऱ्याच स्पर्धांमध्ये. आता प्रेशर असेल मात्र येणाऱ्या गोलंदाजावरती. तनिष आला गोलंदाजीला. मागच्या मॅचमध्ये चांगली स्लॉगर षटक फेकलं होतं. यावेळेस मात्र पाहूया संघ वेगळा आहे, थोडी परिस्थिती वेगळी आहे. कारण या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं तेवढंच धोकादायक असतं, कारण कोणताही गडी बाद झाले नाही. दोन्ही ओपनिंगचे प्लेयर मैदानावरती अजूनही चांगली फलंदाजी करतायत. तनिष कोहलीच्या माध्यमातून पुढे षटक फेकलं जाईल. मात्र या षटकामध्ये कमीत कमी धावा इथे मात्र द्याव्या लागतील कोपरा संघासाठी. मात्र तिथून एक वेगळी संधी असणार आहे, कारण कोणताही गडी बाद झाला नाही. दोन्ही संघांच्या माध्यमातून, दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून ज्या प्रकारचा खेळ चालू आहे मैदानावरती, एका बाजूला 28 धावसंख्येवरती तेजस तर दुसऱ्या बाजूला 14 धावसंख्येवरती आदित्य खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल तनिषच्या माध्यमातून फेकला जातोय. कशा प्रकारे या ठिकाणी स्ट्रॅटर्जी असेल, कारण 3 षटकं झालेली आहेत 45 धावफलकावरती. पुढचा बॉल स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न लावडले, अपील झालं. पंचांनी पाहिले थोडंसं बॉल मात्र इथे कदाचित बॅटला स्पर्श केलाय आणि त्याचपुढे पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा केला नाही. कोपरा संघाच्या वतीने लावडले, अपील झालं. मात्र एक धाव जोडत असताना धावसंख्या एकडे पुढे सरकली. 46 धावा धावफलकावरती लागल्या. तेजससाठी ही फिल्डिंग आपण पाहतोय. अगदी तडब्यांच्या दिशेने डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र मात्र थोडंसं खाली ठेवण्यात आलेलं आहे. ऑन साईडला खूप चांगली फिल्डिंग लावलेली आहे. डीपमध्ये मिड विकेटला आहे एक वायडिश मिडॉन, एक लॉंग ऑनला आणि एक लॉंग ऑफला आता क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. हे प्रोडक्शन आहे फिल्डिंगचं तेजससाठी. आणि त्याच वेळेला तनिष गोलंदाजीच्या मार्गवर आहे. धाबा झालेले आहे 46. शेवटच्या षटकातले 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मात्र मोठी धावसंख्या काढण्याचे संकेत तर दिलेलेच आहेत. मात्र पाहूया गोलंदाजीमध्ये विविधता पाहिली आपण. तनिषच्या माध्यमातून दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. पहा थोडंसं लेजिक क्रिकेट पाहायला मिळालं. टेकअप थोडंसं लेट केला, थ्रो सुद्धा लेट आला आणि त्याच पुढं तेजसने लगेच कॉल देत असताना वैयक्तिक त्याची धावसंख्या आपण पाहिली 30 वरती आणि सांघिक धावसंख्या 48 धावसंख्या इथे पाहायला मिळते. पुढे सामन्यासाठी सुमाई 11 जयहनुमान सिद्धिकर्ले उपक्ष जयहनुमान नावडे टीम या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करत आहोत, इनिंग संपल्यानंतर आपण व्यासपीठावरती यावं, तिथे मात्र टॉस केला जाईल. दोन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 48 धावसंख्या स्कोअर कार्डवरती आहे. येणारे 4 चेंडू खूप महत्त्वाचे असेल दोन्ही टीमसाठी. आजच्या दिवसामधलं हाय स्कोरिंग टोटल तर उभे केलेलेच आहे. मात्र कालच्या दिवसामध्ये 64 धावा सुद्धा या मैदानावरती चेस होताना पाहिलेत आपण. पुढचा बॉल होता, यावरती मात्र स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही. तिथे खराब क्षेत्ररक्षण झाला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण झाल्या. पहा यस 22चा इशारा आलाय पंचांचा. 2 धावा आल्या. 2 धावा आणि सांघिक धाव पाहिलं 50 धावा कंप्लीट झाल्या. 22च्या 2 धावा येत असताना 50 धावा 50 कंप्लीट झाल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय दुर्वा 11 घरकुल टीमच्या खात्यावरती 50 धावा लागल्या. अजूनही एकही विकेट पडली नाही. ही खूप महत्त्वाची कामगिरी आहे, कारण आतापर्यंत आपण सामने कालच्या दिवसापासून पाहिले आहे. एवढी मोठी भागीदारी
ओपनिंग प्लेअरची झालीच नाही आणि ती भागीदारी दाखल केली खरं तर 50 धावसंख्येची. पुलटात बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी पर्याय राहिला नाही अडवण्याचा आणि एका टप्प्याने बॉल चाला सीमारेषे बाहेर, चौकार. चौकाराने 54 धावा लागत धावफलकावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. तेजससाठी मात्र स्ट्राईक का घेतली जाते ते पाहतो आपण मैदानामध्ये. इथून स्ट्रोक चांगला आहे, चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक जग्गू आलेले आहे, तिथे जेल सुटलाय आणि अगदी लगेच चेंडू फेकी आली. फलंदाज रनरच्या स्वरूपात आदित्य होईल बाद. अजूनही एक चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 55 पाहायला मिळते. थँक्यू डीजे तेजस. खरं तर यावेळेस मैदानावरती अगदी का आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती धाव त्याची आलेली आहे. फक्त 3 बॉल त्याच्या माध्यमातून डॉट गेलेत. इतर मात्र चेंडूवरती त्याने धाव घेण्याचं तंत्र चालू ठेवलेलं आहे. धाव फलकावर धावा 55 आहेत. शेवटचा बॉल शिल्लक तेजससाठी स्ट्राईक असेल. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तेजस पहिला बॉल खेळलाय आणि शेवटचा बॉल सुद्धा तोच खेळताना पाहायला मिळतोय. एक वेगळे समीकरण पाहतो मैदानामध्ये, कारण 50ची भागीदारी झाली होती अगदी आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज संदीप जाधव पाहायला मिळतोय. तो सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. मात्र तेजस कशा प्रकारे कामगिरी करणार. पुढचा स्लो जो फेकला होता त्यावरती मात्र झेलची तोडण्याची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेलही पकडला जातोय आणि धावफलक रोखला गेलाय. तो मात्र 55 या स्कोअर कार्डवरती आणि 56चा टार्गेट असेल टीम कोपरासाठी. थँक्यू डीजे. तर टॉससाठी या साहिल आलेले आहेत, टीम सिद्धिकवडे संघाचा कर्णधार. आपण या या टॉससाठी प्लीज विनंती करतो सिद्धिकवडे संघाला. मी विनंती करतोय गोविंद गरज साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. चला या सिद्धिकवडे संघाचा कर्णधार आपण या व्यासपीठावरती. मी गोविंद गरज साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. चला विनायक मात्रेंना आपण मान देऊया. आगरी कोळी समाजाचा एक सन्मान आहे. खरं तर विनायक मात्रे खूप चांगल्या व्हिडिओज आपण यूट्यूबच्या माध्यमातून विनायकच्या पाहतो असतो आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नावडे विपक्ष सिद्धी करोडे या संघामध्ये. सामन्याची होते नाणेपैकी साखली हितली तिसरी मॅच असेल. टॉस जिंकलेला आहे टीम नावडे संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णयासहित पुढील मॅच मध्ये आपण उतरा. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा जोडले जातील आमचे समालोचक मित्र जगदीश पाटील सर नारेवली. हॅलो. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा आयोजित भव्य टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसामध्ये चौथा सामना पाहतोय. खरं तर कारण एक संघाने एक सामना जिंकलेला आहे या संघाने, त्यामुळे ही तिसरी लढत आहे. कोपऱ्याच्या विरोधात घरकुल संघ, ज्या घरकुल संघाने प्रथम बॅटिंग करत असताना धावा 55 बनवल्यात. फार मोठी धावसंख्या. आमचे आगरी कोली कलाकार
अनिल दादा मडवी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. यावं आपण. हा, ज्यांनी मॅन ऑफ दी सिरीज साठी आम्हाला बेस्ट बॅट दिलेली आहे, आर्केश स्पोर्ट पापडीचा पाडा रुपेश मडवी यांच्या वतीने जी बॅट आलेली आहे त्यांचं सुद्धा आम्ही करतोय स्वागत. दोन खेळाडू मैदानावरती पाहतोय. रोहित कोहलीच्या जोडीला चिनित पवार मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला तोच खेळाडू पहा मिळतो आपल्याला. धाबा तुम्हाला करायच्या त्या 56. 56 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज पाहतोय आपण टीम दुर्वा 11 घरकुल टीमच्या वतीने संदीप जाधव या गोलंदाजाला पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का बसलाय. 440 वोल्टचा झटका लागलाय डीसीसी कोपरा या टीमला. टीमचा कॅप्टन लीडर पहिल्याच बॉल वरती आउट. कभी कोई चैनल चलता है और जन तर या दरम्यान आमचे दीपक सर टेंबे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. एक काळ होता जेव्हा ते सुपरवायझर होते ट्रान्सफॉर इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीमध्ये. दीपक सर स्वागत आहे आपलं. चला, चौकारानंतरही एकेरी धाव मिळाली आहे. पहिला खेळाडू पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर मात्र एका दाब्याने स्ट्राईकला रोटेट करण्यात आलं आणि आता फलंदाज पाहायला मिळतोय. रोहित कोहलीवरती जबाबदारी असेल, जबाबदारीने खेळ खेळावा लागेल. क्रिकेटमध्ये जबाबदारी ढकलणं सोपं असतं, मात्र जबाबदारीने खेळणं फार कठीण असतं. त्यामुळे आता रोहित कोहलीला काय तो स्टँड घेतो याकडे पाहावं लागेल. पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. 56चं मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये. मात्र पहिल्या बॉलवरती मोठा झटका लागल्यानंतर त्या धक्क्यातून सावरेल का हा कोपरा संघ. बिग शॉट, मात्र फटका बसलाय हवेमध्ये. चिडिया चुप गई खेत में. आणि झेल कोणाचा सोडलाय? रोहित सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. ज्या रोहित शर्माला 4 धाबांवरती झेल सोडला होता त्याने 264 धाबा केल्या श्रीलंकेविरुद्ध.
मात्र आता रोहित कोहलीचा झेल सोडलाय दुर्वा 11 घरकुल संघाने. जीवनदाने तुम्हाला क्रिकेटमध्ये फार महागात पडत असतात. बरीचशी उदाहरणं आहेत, जेव्हा जेव्हा कॅचेस सोडल्यात तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने आक्रमकतेने फलंदाजी केली आहे. हे क्रिकेटमध्ये सातत्याने असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. फटका चांगला आहे, कॅच आउट. क्रिशला माघारी परतवलंय. दुसरा धक्का लागलाय कोपरा टीमला. माजी खेळाडू पापडीचे पाड्याचे रमेश जयराम शेख सपकाळ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला घरकुल संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नको, कारण आता उशीर ऑलरेडी झाला होता. मगाशी थांबलो होतो एका सामन्यासाठी. सचिन टिके आल्यात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 6 धावा एका चौकाराच्या मदतीने. पहिलाच बॉल लेफ्ट बाईट स्लोअर. पार्ट टाइम गोलंदाजी करतात सचिन टिके यांना पाहिलं. गेली कित्येक वर्ष आपल्या घरकुल टीमला नवीन नवीन यंगस्टर दिलेत त्यांनी मिळून. फुलटॉस केअर ऑफ दी विकेट. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बनवून देता.
थँक्यू. दोन खेळाडू बाद झाल्यात आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये जात असताना पहा मिळतोय. धाबा झाल्यात त्या एकूण 20 स्लॉक स्वीप फटका चांगला आहे, षटकार. चला षटकाराला शेवटच्या बॉलवरती थोड्याशा आशा पल्लवित झाल्यात. कोपरा संघाच्या एकूण 2 षटकांचा केस संपला. 26 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. 12 चेंडू 30 ची गरज आहे. आता 12 बॉल 30 करायचे आहेत. 12 बॉल 26 आल्यात. चला बॉल कमिटी मेंबर्स बाळा बघ. बारा बॉल 30 धावसंख्येची गरज आहे. मागच्या बॉलवरती सुद्धा षटकार पाहायला मिळाला. गरज होती एखादी मोठ्या फटक्याची आणि तसाच काहीसा फटका येत असताना आपण पाहिला आणि त्यामुळे आता नवीन खेळाडू पाहतोय आपण मैदानामध्ये. हर्षल आणि कुणालने पहिलाच बॉल पेस करत असताना षटकाराला आणि गोलंदाज घरकुल टीमच्या वतीने तेजसला पाहतोय आपण. पहिलाच बॉल बिग शॉट केलाय. फटका चांगला आहे. जास्त उंची लांबी प्राप्त होईल का नाही. थोडीशी लांबी कमी पडली. ते 4 धाबा वाचवल्या. जवळजवळ अगदी सीमारेषा लगत चेंडू पडला. थोडस काहीसा अंतर असताना थोडीशी ताकद कमी पडली. डीप मिड विकेटला हर्षल पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरून आल्यात. कॅचचा कॉल. गुड कॅच. रनिंग झेल टिपलाय. आदित्य होते त्या ठिकाणी. गुड कॅच. बॅटर होईल बाद. धक्का तिसरा. बॅटर मैदानामध्ये जगदीश ठाकूर यांना पाहतोय. तिसरा ओव्हर सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धाबा आल्या होत्या. विजयाच्या अशा पल्लवित केल्या. मात्र तेजसने पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर आलेली महत्वपूर्ण विकेट पहा मिळतो आपल्याला. चांगला कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये घरकुल टीमच्या बाजूने. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट्टर नाही झालं. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. आता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल. सिद्धी करवल्याच्या विरोधात नावडे संघ. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल. खेळाचा प्रयत्न केला होता. चेंडूचा पाठलाग केला होता. मात्र अगदी बाहेरूनच चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून जात असताना एकेरी धाव मिळाल्या. अबांतर धाबा मिळतात. मात्र त्यापेक्षा तुम्हाला चौकार षटकारांची गरज आहे. 12 मध्ये 30 बनवायच्या होत्या. 12 मध्ये 26 बनवल्या होत्या कोपऱ्या संघाने. फटका चांगला आहे. मात्र लॉंग ऑफला टिपला झेल. संपलाय तो मात्र कुणालचा खेळ.
सचिन पवार मैदानामध्ये जात असताना थोडीशी ताकद कमी पडली. लॉंग ऑफला अगदी फिल्डर उभे होते, जना सापळा लावूनच होते की काय. चांगला झेल टिपला गेलाय. धाबा झाल्यात ते एकूण आता 30 धाबा झाल्यात. स्कोर बडबर्दी. पटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. झेल सुटला जातोय. एकच जामेल. प्रयत्न चांगले होते. बॅकफूट पॉइंटला येत असताना झेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये विसावला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये खाली पडला आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एका दुसऱ्या मोठ्या पडक्याची गरज आहे मॅचमध्ये. जर वापसी करायची असेल कोपरा संघाला तर चौकार षटकार मारावाच लागेल. आता या ओव्हरमध्ये एकही मोठा पडका नाही आहे. तेजस कमबॅक करून देत असताना कॅचिटचा कॉल. पुन्हा एकदा झेल स्वीकारला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. षटक समाप्त झालंय. तिसरा 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 31 धावा आणि आता गरज आहे ती अद्याप 25 धावसंख्येची. 6 चेंडू 25 ची गरज. बापरीच्या पाड्याचा कैलास दादा अरे कुणी हिरक्याच्या लागना नादा सीमारेषेवर मारी सीमारेषेवर मारी 4 सिक्सर असा टोल्यावर मारतोय टोला. चला आता संघ अडचणीला जात असताना पहा मिळतं. आता 6 बॉल करायच्या त्या 25 धाबा. आता थोडंसं आव्हान मागलंय. चौकार षटकारच मारावे लागतील. सिंगल डबल वरती काही जमणार नाहीये. सुरुवातीला दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धाबा आल्या मात्र तिथे विकेट गेली रोहितची. त्यातून आणखीन 2 विकेट गेल्या. त्यामुळे थोडंसं संघाच्या अडचणी वाढल्यात. तर अडचणीवरती मात करायची असेल, यातून बाहेर पाडायचं असेल तर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. शेवटचं षटक गोलंदाज विशालला पाहतोय आपण. विशाल गोलंदाजी करत असताना सचिन पाहतोय आपण मैदानामध्ये आणि तनिष कोहली आहे नॉन स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल. यस वाईड बॉल. पहिला चेंडू वाईड फेकला जातोय. आता 6 बॉल बनवायचे 24 धाबा. 6 मध्ये 24 ची गरज. पुन्हा एकदा चेंडू डॉट. चेंडू डॉट जात असताना पहा मिळतं आपल्याला. ऑन साइडला केल्यात. मिड ऑफला फिल्डर आहेत. मिसफील्ड झाली. एकेरी धाब आता नाही जमणार. एकेरी दुकेरी धाबानं नाही आहे. चौकार किंवा मोठे फटके तुम्हाला आता खेळावेच लागतील. विशालचे षटक पहा मिळतो आपल्याला. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर आता सिंगल आली आहे. 2 चेंडू फक्त 2च धाबा आल्या. त्यामुळे 4 मध्ये 23 आता 4 षटकार. थोडंसं अवघड काम आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचे. सिद्धी करवले आणि नावडे संघ. डावकुरे आताचा बॅटर. फटका ब्लाइंड स्टॉक खेळात. बॉल अब येत आहे. फिल्डर उपस्थित आहेत. नाहीये. झेल सुटला गेलाय. आता नाहीये. 3 एकच धाव मिळाली. त्या ठिकाणी षटकार चौकाराची गरज होती. फुलटॉस. फटका चांगला आहे. 1 बाउंड 4. आता उशीर झाला या फटक्यासाठी. सुरुवातीला फटका येणं फार गरजेचं होतं. सचिनच्या बॅटमधून चौकार येत असताना पहा मिळतोय. मात्र आता बेल गेली आहे. जे 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीला चेंडू डॉट आले. विकेट मिळाली पहिल्याच बॉलवरती आणि त्या धक्क्यातून साबरता साबरता त्यांना उशीर झाला. ऑन साइडला तेजस आहेत. फक्त एकेरी धाव मिळेल.
फक्त आता औपचारिकता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गरज होती का? रनआउटची विकेट आली आहे. लास्ट बॉल आहे, थांबा चला. शेवटचा चेंडू पहा मिळतो आपल्याला. पाहुण्यांचं सुद्धा सातत्याने आगमन होत असताना, कारण आपण पाहिलं पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमालीला सुरुवात झाली आहे आणि सातत्याने पाहुण्यांचं आगमन या व्यासपीठावरती काल सुद्धा पाहिलं, आज सुद्धा आपण पाहणार आहोत. हा फटका चांगला आहे, स्वीपर कव्हरला, फलंदाज बाद, विकेट मिळाली आहे. आणि याच दरम्यान पाहतोय आपण सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व, युवकांचे प्रेरणास्थान, भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार, आपले सर्वांचे लाडके विनोद शेठ घरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनोद शेठ घरत आणि पुलोजी शेठ ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे सर्व पक्षाचे सहकारी या सर्वांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक पापडीचा पाडा स्पर्धेमध्ये मनापूर्वक स्वागत करत आहोत. पनवेल महानगरपालिकेचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 3 चे